श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. तर धनोत्रयोदशीचे पूजन कसे करावे, धनोत्रयोदशीला पूजा कशी मांडावी आणि त्याचे महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तिमिरातून तेजाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या सण म्हणजेच दिवाळी. वसुबारसानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जो सण येतो तो आहे धनोत्रयोदशी. धनोत्रयोदशीच या दिवशी धन्वंतरी देवताची पूजा केली जाते. धन्वंतरी देवता यांना देवांची वैद्य असे म्हटले जाते. धनोत्रयोदशीला धनाची पूजा करतात. धनाची पूजा म्हणजेच धन म्हणजे काय, तर हे जे आपलं शरीर आहे हे महत्त्वाचं म्हणजे आपलं धन आहे. कारण शरीराने जर आपल्याला साथ नाही दिली तर आपण धन मिळवू शकणार नाही आणि मिळवलेल्या धनाचा उपभोग जर घेता आला नाही तर या मिळवलेल्या धनाचा काहीच अर्थ नाही. त्यामुळे आयुष्यात या शरीराला खूप चांगलं एक महत्त्व आहे. ते निरोगी आपण ठेवलं पाहिजे, आरोग्यदायी आपलं शरीर असलं पाहिजे. इंद्रदेव जेव्हा असुरांना घेऊन समुद्र मंथन करत होते त्यावेळेला त्या समुद्र मंथनातून 14 रत्ने बाहेर निघालीत. त्या रत्नापैकी एक रत्न म्हणजे श्री महाविष्णूंचा 24वा अवतार म्हणजेच हे आपले धन्वंतरी देवता आहेत. धन्वंतरी देवता जेव्हा समुद्र मंथनातून वर आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये बघा एक कलश होता. त्या कलशामध्ये अमृत होतं. म्हणूनच धन्वंतरी देवांची वैद्य असं म्हटलं जातं. भागवत पुराण या ग्रंथामध्ये विष्णू अवतारापैकी एक हा अवतार मानला गेलेला आहे धन्वंतरी देवताचा. आणि ह्या धन्वंतरी देवतेच्या कृपेमुळेच लोकांना आणि देवांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची औषधं मिळालीत. धनोत्रय दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करून लोक आपल्या चांगल्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात व चांगल्या मार्गाने, चांगल्या कर्माने मिळवलेली जी संपत्ती असते ती टिकून राहावी, ती संपत्ती वृद्धिंगत व्हावी यासाठी देवाला प्रार्थना केली जाते या दिवशी. आणि या दिवशी संध्याकाळी यमदीपदानही केले जाते. धनोत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे धन्वंतरी देवतेचा जर फोटो असेल तर या फोटोचं तुम्हाला पूजन करायचं आहे. फोटो जर तुमच्याकडे नसेल तर एखादं चित्र सुद्धा चालेल, काही हरकत नाहीये. आपल्याकडे सर्व मूर्ती किंवा सर्व फोटो हवेतच असावेच, तुम्ही आणायलाच पाहिजे असा मी अट्टहास नाही तुमच्याकडे धरणार. फक्त तुमच्या मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे. देवासमोर जरी तुम्ही 5 मिनिटात त्याचं स्मरण केलं तर ते प्रार्थना तुमची देवापर्यंत पोहोचते असं आहे. त्यामुळे मनात श्रद्धा, भाव आणि किती आपण आत्मीयतेनं आणि तळमळीनं करतोय हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर बघा तुम्हाला पूजा काय काय करायची आहे त्या दिवशी. तर आयुर्वेदिक जे आपल्याकडे पुस्तकं असतात, ग्रंथ असतात, आयुर्वेदिक जे ग्रंथ असतात त्या ग्रंथाचं पूजन तुम्ही त्या दिवशी करा. त्याचबरोबर मी आता तुम्हाला म्हटलं फोटो असेल तर फोटोचं पूजन केलं तर हरकत नाहीये. चित्राचं जर पूजन केलं तरी काही हरकत नाहीये. त्याचबरोबर आपल्याकडे जे औषधं उपयुक्त अशा काही वस्तू असतात. आता बघा आवळा असतो, कडुलिंब आपल्याकडे असतं, कढीपत्ता असतो, आपल्याकडे दालचिनी, मिरे, लवंग या गोष्टी असतात. याचं सुद्धा तुम्ही पूजन करू शकता. हे आयुर्वेदिक आहे. किती केलं तर आयुर्वेदिक औषधं जर तुमच्याकडे असतील तर या आयुर्वेदिक औषधाचं सुद्धा तुम्हाला पूजन करायचं आहे अशा पद्धतीने. आणि धनाची सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी. धने हे तुम्ही विकत आणा. धन्याची सुद्धा तुम्ही या दिवशी पूजा करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे काही थोडेफार पैसे असतील, सोने चांदी असेल, म्हणजे जे असेल ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता. नसेल तरी काही फक्त स्मरण तुम्ही करू शकता, काही हरकत नाहीये. असं काही नाहीये की भरपूर सोनं पाहिजे किंवा तुमच्याकडे भरपूर पैसा पाहिजे तो पूजायचा आहे वगैरे. आता शक्यतो घरात सोनं कोणी ठेवतच नाहीये. पहिली गोष्ट बँकेतच असतात सर्व लोकांचे सोनं वगैरे. त्यामुळे तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही पूजन करा. त्याचबरोबर 5 जे लोटकी, आमच्याकडे लोटकी बोलतात, सांगली कोल्हापूर भागाला लोटकी बोलतात. तर लोटकी जी असतात त्या लोटक्यामध्ये 5 लोटक्यामध्ये तुम्हाला धान्य भरायचे आहेत. 5 प्रकारच्या भरून देवाजवळ ते ठेवायचे आहेत आणि त्या धान्याचं सुद्धा पूजन करायचं आहे. धान्य हे एक प्रकारचं धनच आहे.
शरीर हे सुद्धा आपलं धन आहे. पहिलं महत्त्व शरीर हे आपलं धन आहे. बाकी पैसा, सोनं, चांदी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आरोग्य हे आपलं महत्त्वाचं आहे. आरोग्य जर आपलं चांगलं असेल तर आपण सगळ्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. हे जे पैसा, ऐश्वर्य, संपत्ती हे जे आपण कमवणार आहे ते आपल्या ह्या पूर्ण शरीराने हे कमवणार आहे. त्यामुळं शरीर हे आपलं चांगलं पाहिजे म्हणून आपण आरोग्याची देवता जी आहे धन्वंतरी देवता याचं पूजन आपण मनोभावे करायचं आहे. मनामध्ये तुमच्या श्रद्धा हवी आहे. पहिली गोष्ट श्रद्धा हवी. तुम्ही किती आत्मीयतेने तन्मयतेने करताय हे महत्वाचं आहे. आता अशा प्रकारे ही तुम्हाला पूजा मांडलेली समोर दिसत असेल. एकदम साध्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे बघा. आता तुम्हाला ती 5 लोटकी मी सांगितलेले ते दिसत आहेत. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे तुम्हाला धान्य ठेवायचे आहेत किंवा धान्य किंवा कडधान्य तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे. त्याचबरोबर बघा श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र यांची सुद्धा पूजा केलेली आहे. तुमच्याकडे जर नसेल यंत्र तर तुम्ही सुपारीची सुद्धा पूजा करू शकता. त्याच्यानंतर गणपती देवतांची सुद्धा बघा पूजा केलेली आहे. अशा रीतीने तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला धन्याची एका वाटीमध्ये धने ठेवून धन्याची सुद्धा पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या मसाल्यामध्ये जे पदार्थ असतात जसं की मिरी असते, त्याच्यामध्ये लवंग असतात, दालचिनी असते, त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायचं आहे कारण ते आयुर्वेदिक आहे. त्याचबरोबर आवळा, कडुलिंब, कढीपत्ता याचंसुद्धा तुम्ही पूजन करू शकता. गुळ हे पण आयुर्वेदिकच आहे. गुळाचं सुद्धा तुम्ही पूजन करू शकता. त्याचबरोबर जे आयुर्वेदिक आपल्याकडे ग्रंथ काही असतील तर त्या ग्रंथांचं सुद्धा तुम्हाला पूजन आणि त्या दिवशी वाचन करायचं आहे. आणि बघा अशा प्रकारे पूजा केलेली आहे. त्यानंतर या दिवशी तुम्हाला एक भांडं दिसत आहे बघा तिथे. ते नवीन हे भांडं घेतलेलं आहे. या भांड्याची सुद्धा पूजा करायची आहे किंवा तुम्ही भांडं खरेदी करू शकता. या दिवशी भांडं खरेदी केलेलं अतिशय उत्तम असतं. का भांडं खरेदी करायचं तर ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि त्यातून जेव्हा ही धन्वंतरी देवता प्रकट झाली त्यावेळेला ह्या देवतेच्या हातामध्ये तांब्याचं ते पात्र होतं, कलश होता की त्याच्यामध्ये अमृत होतं. म्हणून अशी आख्यायिका आहे की यावेळेला भांडे खरेदी केलेला योग हा अतिउत्तम असतो. प्रत्येकजण भांडं खरेदी करतो, प्रत्येकाची परिस्थिती असतेच असं नाही की मला भांडं खरेदी करण्यासाठी तुम्ही छोटासा स्पून सुद्धा, एखादा चमचा सुद्धा घेऊ शकता, वाटी घेऊ शकता, एखादी आरती छोटीशी घेऊ शकता. हेही तुम्हाला शक्य नाही जर त्या दिवशी झालं तर तुम्ही फक्त 20 रुपयाची केरसुणी सुद्धा या दिवशी घेऊ शकता. 10 रुपयाचे धने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मनामध्ये भाव आणि देवाबद्दल आत्मीयता आहे असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सगळ्यांची कुवत नसते, त्यामुळे तुम्हाला जसं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा अगदी साध्या पद्धतीने सुद्धा करू शकता. तुम्ही देवाची भक्ती किती आत्मीयतेनं, तन्मयतेनं आणि भक्तिभावानं करताय हे महत्त्वाचं असतं. फक्त बाकी देवाला काहीच लागत नाही या गोष्टीमध्ये. मनन आणि चिंतन खूप महत्त्वाचं. आणि त्याचबरोबर सेवा काय काय करायची आहेत त्यात मी तुम्हाला सांगणार. दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी सेवा करा. सेवा जास्त नाही आहे, सेवा आहे 1 वेळा श्री विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे तुम्हाला, रामरक्षा, गीतेचा 15वा अध्याय आणि 1 वेळा कालभैरवाष्टक आणि 1 माळ महामृत्युंजय मंत्र. ही सेवा तुम्हाला करायची आहे. सेवा जास्त नाही आहे. धन्वंतरी प्रतिमेला तुळस वाहून नैवेद्य त्या दिवशी दाखव. अशा प्रकारे ही आपण थोडक्यात माहिती पाहिली धनोत्रयोदशीची, धन्वंतरी देवतेची. तर अशाच माहितीसाठी आपण पुढच्या व्हिडिओसाठी भेटू. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.